गेल्या काही दिवसांपासून डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी डिझेल मिळावे म्हणून पेट्रोल पंपावर गर्दी करत आहे। अशातच प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल न देण्याचे आदेश दिले असल्याने वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना कॅनमध्ये पंप चालकाने डिझेल देण्यास नकार दिला। दरम्यान या निर्णयाविरोधात हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंखे यांनी शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन सुरू केले। त्यांच्याकडून वैजापूर शिरूर महामार्गावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली, वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी धाव घेतली। पोलिसांनी शेतकरी व पेट्रोल पंप चालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना डिझेल देण्यास सुरुवात करण्यात आली। दरम्यान यानंतर आंदोलक अजय पाटील साळुंखे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। रस्ता रोको याच्यासाठी केला। शेतकरी सकाळपासून या पंपावर या ठिकाणी बसलेले होते HP खंडाळ्यापाशी, आणि आजपर्यंत शेतकऱ्याला कॅनमध्ये डिझेल दिलं गेलं, परंतु आज कॅनमध्ये डिझेल बंद केलं होतं। आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर की शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। त्यानंतर या ठिकाणी आम्ही पुरवठा अधिकारी, तहसील, तसेच या ठिकाणी तहसीलदार साहेब, योजदेव साहेब यांना या ठिकाणी फोन केला, परंतु ते येतो म्हटले आणि लवकर आले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही शेवटी रस्त्यावर आम्हाला उतरावं लागलं। रस्ता रोको केल्याच्या नंतर पोलीस बांधव आले आणि पोलीस बांधवांनी आणि पंप मालकाशी चर्चा करून आज परत या ठिकाणी कॅन्डीमध्ये या HP पंपावर खंडाळ्यापाशी या ठिकाणी डिझेल चालू झाले। आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याला जे कॅन्डीमध्ये डिझेल दिलं पाहिजे, कारण ट्रॅक्टर पंपापर्यंत आणायला परवडणार नाही। एकीकडे सरकार म्हणतं डिझेल वाचवा आणि एकीकडे म्हणतो तुम्ही ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर आणा। जर ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर आणले तर 500 रुपयाचं डिझेल हे व्यर्थ वाया जाईल। त्याच्या परत या ठिकाणी ज्या शेतकऱ्याला कॅन्डीमध्ये डिझेल देऊन जागेवरती त्या ट्रॅक्टरमध्ये टाकून त्याची नांगरटी आणि मशागत या ठिकाणी होऊ शकते। हे या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी तसेच या ठिकाणी आमदार साहेब, खासदारांनी हे लक्षात घ्यावं आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं। अन्यथा जर या ठिकाणी शेतकऱ्याला डिझेल मिळालं नाही तर उद्याचं आंदोलन या ठिकाणी तालुक्याचे आमदार असतील, या ठिकाणी योजदेव कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल इथं असेल। आणि तसेच जे या ठिकाणी पुढऱ्यांच्या गाड्या आहेत त्या पुढऱ्यांच्या गाड्याला या ठिकाणी डिझेल बंद करा, त्यांना मोटरसायकल फिरू द्या, वारा वावदान ऊन यांना कळू द्या काय असतं, सामान्य माणूस कसा फिरतो, यांच्या गाड्यांचा डिझेल बंद करा आणि शेतकऱ्याला सध्या डिझेल द्या। जे पुढे लोक म्हणतात की शेतकऱ्याला डिझेल द्या, पहिले त्याच्या गाड्या बंद करा आणि मग शेतकऱ्याला ठिकाणी डिझेल भेटेल। आणि जर डिझेल भेटलं नाही तर तीव्र आंदोलन या ठिकाणी केले जातील, एवढं सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।